नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. मैत्रिणो, आपण मागच्या वेळेस मटकी पाहिली होती मोडाची. हे बघा, आज पाहूया इथं मूग आलेले मोड. पहा मैत्रिणो, अक्षरशः मस्तपैकी एक दिवस भिजत घालून एक दिवसात लगेच त्याला मस्त ताजे मोड आलेले आहेत. पाहू शकता, अक्षरशः लांब लांब आपल्या बोटाच्या पेऱ्यावणले मोड आहेत. आणि मुगाची आज आपल्याला छान रेसिपी बनवायची बरं का मैत्रिणी. ही रेसिपी बी तुम्हाला खूप आवडणार. पहा, 2-3 वेळा मूग ते धुवून घेतलेले आहेत पहा मोडाचे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत ते कुकरमध्ये. कुकरचा डबा घेऊन मी त्याच्यात संपूर्ण मूग पूर्ण निथळून टाकणार आहे. पहा मैत्रिणी, आपल्याला एकही थेंब पाण्याचा त्याच्यात टाकायचा नाही आहे बरं का. अक्षरशः न पाणी टाकता आपल्याला ही रेसिपी बनवायची. मग पहा मैत्रिणो, कशी बनती ही रेसिपी एकही थेंब पाणी न वापरता. आणि खरंच हे कडधान्य, हे मूग खूप हेल्दी आहे शरीरासाठी. आणि ही मटकी, कुडं मूग असे मोडाचे मैत्रिणो, डाएटवाल्या माणसांनी ते नक्कीच खावा. आणि सगळ्यांना खूप हेल्दी पौष्टिक अशी ही रेसिपी होणार आहे. आणि अक्षरशः तोंडाला आपल्या चव येणार आहे. पहा, आता इथं कुकरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर त्याच्यात टाकणार आहे मी हळद. पहा, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मैत्रिणी. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक वस्तू टाकायची बरं का. पहा, त्याच्यात थोडीशी धना पावडर मी टाकणार आहे. अजून छान टेस्ट येणार आहे. पहा, धना पावडर टाकून दिल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धी पळी तेल वतणार आहे. पहा मैत्रिणी, अशा पद्धतीने तेल वतणार आहे. पण पाणी काय वतणार नाही बरं का, अजिबात एकही थेंब पाणी वतायचं नाही आहे. मग चला आता हे मिक्स करून घेऊया. अगदी छान पद्धतीने मी हे मिक्स करून घेणार आहे. पहा मैत्रिणो, असं मस्त मिक्स करून घेतलं आहे. आणि पुन्हा आपल्याला ते असं व्यवस्थित सारखं करून ठेवायचं आहे बरं का. पहा मैत्रिणो, व्हिडिओ हा संपूर्ण पहा अगदी शेवटपर्यंत. हे बघा, फक्त कुकरमध्ये खाली थोडंसं पेलाभर पाणी ओतल्यानंतर पाणी आपल्याला ह्या मोड आलेल्या मुगाच्या याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. बघा, कुकरमध्ये डबा मी ठेवलेला आहे आणि डायरेक्ट झाकण लावणार आहे. आणि आता आपल्याला अजिबात शिट्टी करायची नाही मैत्रिणी, फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे की लगेच कुकर खाली उतरायचा आपला. हे बघा, एक वाफ काढून घेतल्यानंतर तोपर्यंत आपण इकडं पुढची तयारी करूया. हे बघा, इथं मी लसूण घेतला आहे, हा टेचून घेणार आहे बरं का. खरंच मैत्रिणो, असं टेचून घेतलेल्या कोणत्याही वस्तू अगदीच गोट्याने अगदी अप्रतिम अशी चव लागती. पहा कधीतरी असं करून माझ्या पद्धतीने, तुम्हाला खूप आवडेल. हे बघा, मिरच्या आणि लसूण हे दोन्ही टेचून झालेलं आहे पहा गोट्याने. आता इथं जिरं, 1 चमच्यावर जिरं टाकलं आहे मैत्रिणो. ते जिरंसुद्धा मी त्या गोट्याने टेचून घेणार आहे. पहा, अगदीच अप्रतिम अशी चव लागते आपल्या भाजीला. आणि सगळी आवडीने खातील. मुलांना तर असं टिफिनला द्यायला एवढी भारी भाजी होती ना, खूप टेस्टी, चवदार आणि अक्षरशः हेल्दी. हे बघा, पूर्ण इथं गोट्याने टेचून घेतलेलं. हे बघा, असं मस्त झालं आहे, आबडदोबड टेचलेलं हे. आणि खरंच खूप छान अशी चव लागते त्याची मैत्रिणो. पहा, इथं पूर्ण मी आता हे टेचून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये. मी आता हे भरून घेणार आहे. पहा बरं, तुमचं दुसरं कोणतं वाटण नको, काय नको, फक्त एवढंच लागतं. आणि अक्षरशः आपल्या तोंडाला चव येते, एवढी टेस्टी होती. पहा मैत्रिणो, काय सुंदर आहे. झालं का नाही मस्त ठेचा. चला आता पाहूया आपण. इथं कुकर, एक वाफ काढून घ्यायची. पहा आता मैत्रिणो, आपला डबा आता आपण काढून घेऊया. आणि डब्यामधल्या मुगाचा बी रंग असा छान आलेला आहे, अप्रतिम असा, पाहू शकता. हे बघा, मस्त. आता तुम्हाला वाटतं त्याच्यात पाणी बी नाही का, पण एकही थेंब पाणी नाही आहे का. तुमच्या पुढंच मी दाखवते. फक्त वाफ काढून घेतलेली आहे मैत्रिणो. मग पहा, बिगर पाण्याची भाजी ही कशी होती. अक्षरशः तोंडाला चव देणारी. आठवड्यातून तुम्ही नक्कीच 2-3 वेळा करसाल. ज्यावेळेस तुम्ही मोडाचे असे कडधान्य घेसाल
त्यावेळेस तर पातळ भाज्या करायच्या विसरून जासान. पहा इथं तेल ठेवलं आहे कढईमध्ये, छान तेलही तापलं आहे आपलं. त्याच्यानंतर जिरी मोहरी मी टाकलेली आहे त्याच्यात. जिरी मोहरी अगदीच मैत्रिणी छान मस्त अशी फुलून द्यायची पहा. त्याच्यानंतर लगेच हा ठेचा आपला वाटल्याला आबडधोबड तो टाकून द्यायचा. आबडधोबडच आहे पहा मस्तपैकी. आपलं जीवन बी असंच आबडधोबडमध्येच चालतं आहे का नाही. रोजचं म्हणतात ना, रोजचंच काय करायचं, अमकं करायचं ढमकं करायचं, मग हे आबडधोबडच मैत्रिणींनो. पहा सुंदर असं हे आबडधोबड केलेलं याला अशी चव असते अप्रतिम. पहा मग चला आता इथे एक कांदा चिरून घेतला आहे, तो सुद्धा मी टाकून घेतला आहे. मस्तपैकी आपला मिरची आणि लसूण अगदी छान असं कच्चापणा त्याचा गेलेला आहे. आणि आता आपण हा कांदा बी टाकून दिला आहे मैत्रिणींनो. पहा कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा बरं का. त्याच्यानंतर एक टॅमॅटो. मैत्रिणींनो तुम्ही नक्कीच पातळ भाजी करायची विसरून जासान, अशाच भाज्या करणार. अशी भाजी लागती पहा, ही खूप टेस्टी. आणि नक्कीच अशा करून पहा. पहा आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे मी. चला आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया आपण. त्याच्यानंतर टाकूया आपण कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यावर मैत्रिणींनो पुन्हा आपल्याला ते हलवून घ्यायचे पहा मिक्स करून. त्याच्यानंतर हे बघा आपली ही मटकी मूग हे टाकून द्यायचे मोडायचे बरं का त्याच्यात. पहा अगदी छान मैत्रिणींनो. पहा आता ही हुसळ, आणि ही बिगर पाण्याची हुसळ मैत्रिणींनो मोडाची. पहा ह्या मुगाच्या मोडाची अशी मुगाला मोड आलेली हुसळ एकदा करून पहा मैत्रिणींनो, खाऊन पहा कशी लागते ते. आणि खरंच खूप झटकनी पटकनी होते आणि खायला बी अप्रतिम लागते बरं का मैत्रिणींनो. पहा आता पूर्ण मी हा मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर 2 मिनटं झाकण घेऊ. फक्त एक वाफ काढून घ्यायची की आपली भाजी तयार झालेली ही मुगाची एकदम छान अप्रतिम अशी छान उसळ झालेली पाहू शकता. अक्षरशः डोळ्यांनी पाहिलं तर माणसाला लगेच कळतं की आपली भाजी एकदम मस्त अशी झालेली आहे मैत्रिणी. पहा पाहून तोंडाला पाणी सुटतं, एवढी भारी लागते चवदार. आता तुम्हाला वाटेल ती शिजली की नाही, पण तिला पाहूनच कळतं ती पूर्ण शिजलेली आहे. पहा फक्त वाफेवर एकही थेंब पाण्याचा न वापरता मैत्रिणींनो. पहा आजची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला सांगा. अगदी मोकळी सुळसुळीत अशी ही नक्की मैत्रिणींनो असे कडधान्याची भाज्या करीत जा, खात जा, मस्त राहत जा. पहा आणि घरच्यांनासुद्धा खायला घाला. मग पहा आजची आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. आणि माझ्या व्हिडिओ कशा वाटतात मैत्रिणींनो ते सांगा. पहा चला मग मैत्रिणींनो उद्या भेटूया आपण. बाय.